पिल्लूसाठी काय असतं माहिती आहे का, कोंबडी अंडी घालते, अंडी घालून झाली त्याला खुडवून असं म्हणतात की ते सगळे अंडी आपण एकत्र करायची, त्याच्यावर कोंबडी बसवायची, ती कोंबडी अंडी घोळते, ती कोंबडीने अंडी घोळून झाली, ते अंडी पक्के होतात आणि एकदा पक्के झाले की मग आतलं पिल्लू जे तयार होतं ना ते ठोक्या मारायला सुरू करतं, ठोक्या मारायला सुरू करतं. ते ठोक्या मारताना ते अंड काय करतं, गडबड गडबड घोळत असतं. आम्हाला कळतं आता हे पिल्लू बाहेर येणार आहे, ते अंड फिरायला लागलं की. पण तुम्हाला माहिती आहे का की त्या एवढूसं पत्तरसं कव्हर त्या अंड्याचं फोडण्यासाठी त्या पिल्लाला 48 तास, कधी कधी 72 तास ठोक्या मारावं लागतात, तेव्हा कुठं ते कव्हर फुटतं आणि मग ते पिल्लू बाहेर येतं. आजकालचा एक माणूस याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आजकालचा एक आळशी माणूस. आजकाल लोकांना काय वाटतं माहिती आहे, एवढंच काम करावं आणि देवाने भरभरून द्यावं. त्याच्याही पलीकडे काय वाटतं माहिती आहे, काहीच काम करू नये, करावून देवाने आपाप मध्ये घालावं. म्हणजे मला एक प्रश्न पडला आहे, काम नको पण सगळं मिळालं पाहिजे, कष्ट कमी करावे पण मार्क जास्त मिळावे. असं होत नाही मित्र, असं होतच नाही. कष्टानेच मिळतं आणि तेच चिरकाळ टिकतं, बाकी काहीही चिरकाळ टिकत नाही.